धुळ्याच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा अनिल गोटेंनी आरोप केलेला आहे। धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत 5 कोटी ठेवल्याचा आरोप करण्यात आला। समितीतील 11 आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे जमा केले असा आरोप अनिल गोटेंनी केलेला आहे। तर 102 ही खोली अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक असल्याचा आरोप देखील अनिल गोटेंनी केलेला आहे। अनिल गोटे 4 तासांपासून खोलीच्या बाहेर बसून आंदोलन करतात। आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोहोचवण्यात आलेले आहे। अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे। यांनी स्वतःचं कुलूप लावले काय आणि ते बेपत्ता झालेले आहेत काय। आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता। महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती आजपासून 3 दिवसीय दौऱ्यावर धुळ्याला आलेली आहे। धुळे आणि नंदुरबारचा दौरा ही करणार आहे आणि या ठिकाणच्या विविध कामांचा आढावा घेऊन तसा अहवाल ती महाराष्ट्र शासनाला पाठवणार आहे। या ठिकाणी सायंकाळी मात्र या ठिकाणी वेगळाच गोंधळ निर्माण झाला। ज्या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा जी काही विधानमंडळ समिती आहे त्यांच्यातले अध्यक्ष असलेले अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून किशोर पाटील आहेत आणि त्यांनी या ठिकाणी शहरातील संतोषी माता मंदिरा शेजारी असलेल्या विश्रामगृहाच्या ठिकाणी खोली क्रमांक 102 ही बुक केलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की कुलूप लावलेला आहे आणि या खोलीमध्ये या ठिकाणी जवळपास 5 कोटी रुपये या ठिकाणी ठेवल्याचा आरोप या ठिकाणी माजी आमदार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी या ठिकाणी केलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे पूर्णपणे हे जे काही खोली आहे ही खोली पूर्णपणे बंद आहे आणि या खोलीमध्ये 5 कोटी रुपये ठेवल्याचा आरोप अनिल गोटेंनी केलेला आहे। हे जे पैसे आहेत हे पैसे या समितीच्या सदस्यांना देण्यासाठी ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप अनिल गोटेंनी केलेला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।